प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजे चॅप्टर केसेस. समाजात शांतता प्रस्थापित राहावी, कोणीही शांतताभंग करू नये म्हणून खरं तर अशा प्रकारची कारवाई करण्याचा अधिकार कायद्याने पोलिसांना दिलाय. इंग्रजांच्या काळात अशा चॅप्टर केसेसचा वापर शस्त्र म्हणून केला जात होता. भारतीय दंडसंहिता कधीकधी समाजात त्वरित शांतता प्रस्थापित करण्यात अपुरी पडते, त्यामुळेच अशा चॅप्टर केसेस प्रभावी ठरतात. पण इंग्रजांच्या काळातील हा प्रभावीपणा आताच्या चॅप्टर केसेसमध्ये सापडत नाही. आता त्या केवळ सांख्यिक झाल्या आहेत. व्यवहारी भाषेत तो नंबर गेम आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कार्यालयात आणि पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात लावलेल्या फलकावर या चॅप्टर केसेसचा मिळालेला आकडा दिसतो. पण हा फुसका बार आहे, त्याला अनेक कारण आहेत. आता आपण याबाबत ऐकूया बोरिवली बार असोसिएशनचे वरिष्ठ वकील किशोर जोशी यांच्याकडून. पूर्वी सहाय्यक पोलीस आयुक्त चॅप्टर केसेस चालवत, आता नव्याने आलेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार पोलीस उपायुक्त या चॅप्टर केसेस चालवतात. त्यामुळे काय बदल झालाय जोशी साहेब या केसेसमध्ये? सुबह 10 बजे से लेके रात को 8 बजे तक कि उनको कॉमन मैन को और लिटिगेंट को और एडवोकेट को मिलने का टाइम नहीं रहता है. उनका काम है 4 बजे से 6 बजे तक कोर्ट चलाना, बिकॉज ही इज अ मैजिस्ट्रेट. ये वो खुद मैजिस्ट्रेट है और उनको चैप्टर केस चलाना है. और उनका जो चैम्बर है वो कोर्ट हॉल है, वैसा सुप्रीम कोर्ट बोलती है. वह उनको कुछ मालूम नहीं है, इसीलिए वो लोग जो एडवोकेट लोगों को और लिटिगेंट को 4 बजे से लेके 7 बजे तक या 7:30 बजे तक बिठाते हैं और फिर बाद में गुड बाय जाने देते हैं. यानी 3 घंटा लोगों का बिगड़ता है और उसमें कोई न्याय पब्लिक को और एडवोकेट को मिलता नहीं है. इसीलिए सरकार से गुजारिश है कि ये लोगों को जो चैप्टर केस दिया गया है उनका पहले उनका ट्रेनिंग देना जरूरी है कि उनका क्या ड्यूटी है अंडर BNSS, समझे. तो वो चीज कभी देखा गया है कि वो लोग वकालतनामा देने को राजी नहीं है. एडवोकेट लोगों का कोई क्लास नहीं है, एडवोकेट लोगों को एंट्री देते नहीं है और उनका इवन रिटर्न स्टेटमेंट भी नहीं लेते. तो इसीलिए ये जो अन्यायपूर्ण जो काम शुरू हुआ है वो वापस ACP के पास जाना चाहिए ताकि उनको टाइम मिले और पब्लिक को भी सुविधा रहे. अलीकडे कुणावरही FIR झाला की आता प्रतिबंधात्मक कारवाई करतात. पूर्वी तसं नव्हतं. खरोखरच कोणी समाजातील शांतता बिघडवत असेल किंवा समाज विघातक कारवाया करत असेल तर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणजे चॅप्टर केसेस करणं. पण आता नवरा बायकोच्या भांडणामध्ये किंवा विनयभंगाच्या प्रकरणामध्ये, बलात्काराच्या प्रकरणामध्ये सुद्धा आरोपीवरती FIR झाला आणि तो बेल घेऊन बाहेर आला की लगेच प्रतिबंधात्मक कारवाई करतात. तर अशा प्रकारची कारवाई ही योग्य आहे का आणि ही कायद्यानुसार आहे का? तुम्हाला काय वाटतं जोशी साहेब? सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट के आदेश के हिसाब से जब भी आदमी का कार्रवाई घातक होता है समाज के लिए और समाज का न्याय व्यवस्था के लिए, तभी चैप्टर केस लागू होता है, उसके पहले नहीं. इसीलिए ये जो चैप्टर केस का बार बार ये कर रहे हैं वो टोटली गलत है. और 99% पब्लिक को कोर्ट में वकील का सुविधा नहीं है तो वो बेचारे हाईकोर्ट में क्या जाएंगे. तो इसीलिए जो अन्याय हो रहा है वो बेचारे सहन कर रहे हैं. तो अन्यायपूर्ण जो कार्रवाई हो रही है वो बदलना चाहिए और सुपरविजन कमिश्नर और DG का होना चाहिए कि कैसी कार्रवाई कर रहे हैं. सहाय्यक पोलीस आयुक्त असोत किंवा पोलीस उपायुक्त असो, चॅप्टर केसेस चालवताना फक्त विरोधक म्हणजेच ज्यांच्यावर कारवाईची नोटीस आहे आणि त्यांच्या वकिलालाच त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावलं जातं किंवा कार्यालयात बोलावलं जातं. पण इतर विरोधकांचे आणि त्यांचे वकील बाहेरच अडवले जातात. हे कितपत बरोबर आहे? याबाबत जोशी साहेब तुमचं काय म्हणणं आहे? बिल्कुल अधिकार है, क्योंकि उनका चैम्बर नहीं है, वो मैजिस्ट्रेट है और उनका चैम्बर जो है वो कोर्ट हॉल है. इसीलिए एडवोकेट को बिल्कुल नकार नहीं सकते और लिटिगेंट जो है, जो पक्षकार है जिसको नोटिस दिया गया है, उनको भी अंदर बैठने का पूर्ण अधिकार है. वो गलत तरीके से उनको जानवर के जैसा बाहर
लटका के रखते हैं और फिर 3 घंटा 3.5 घंटे को के बाद खड़ा रह के उनको जाने को बोलते हैं। यानी एक आदमी का पूरा दिन गया, उनका इनकम गया, उनका सर्विस गया। और मेरे पास ऐसे उदाहरण हैं कि कई केस में आदमी का नौकरी चला जाता है कि हर हफ्ते कोई एम्प्लॉयर छुट्टी देने वाला नहीं है और 3-4 तारीख हो गया कि मालिक बोलेगा कि भाई अभी तुम घर पे बैठो, हमको तुम्हारा जरूरत नहीं है ना। ऐसा न्याय व्यवस्था उनके तरफ से है, तो वो बहुत बदलाव होना चाहिए। नहीं तो क्या होएगा कि जो काम आदमी ने किया नहीं है उसको स्फूर्ति न मिलेगा कि मैंने बगैर गुनाह किए अगर ये सजा मिल रहा है तो मैं घरफोड़ी या चेंज स्नैचिंग क्यों नहीं करूं। ये सबसे बड़ा सवाल है और वो कानून के रखवाले हैं, वो सोचना चाहिए। सहाय्यक पोलीस आयुक्त किंवा आता पोलीस उपायुक्त गणवेशक चॅप्टर केसेस चालवतात, हे कायद्यानुसार बरोबर आहे? बिल्कुल गलत है, क्योंकि मजिस्ट्रेट, एसीपी या डीसीपी वो न्यायिक मजिस्ट्रेट है और वो पुलिस ऑफिसर नहीं है। इसीलिए उनको चैप्टर केस चलाने के लिए यूनिफॉर्म में नहीं होना चाहिए, नहीं तो ये पब्लिक के ऊपर दबाव है, कानूनन गैर कानूनी है। और मैंने बार बार लिखा है और हाईकोर्ट ने भी लिखा है कि यू कैन नॉट कम इन यूनिफॉर्म, यू आर नॉट अ पुलिस ऑफिसर व्हेन यू आर इन चेम्बर इन योर कोर्ट हॉल। इट इज अ चैम्बर जो है वो कोर्ट हॉल है और एवरी पर्सन, हर एक आदमी जो जिसको खिलाफ केस किया गया है और जो एडवोकेट है उनको प्रवेश करने का पूर्ण अधिकार है, उनको बाहर नहीं बोलने दिया जाता है। 4 से 6 के बीच में जब भी टाइम दिया जाता है वो तुम्हारा चैम्बर नहीं है, तुम्हारा कोर्ट हॉल है। मगर अनफॉर्चुनेटली कोई ट्रेनिंग नहीं दिया गया और इसीलिए वो ऐसा ही समझते हैं कि उनका चैम्बर है। तर अशा प्रकारे सध्या ज्या चॅप्टर केसेस म्हणजे प्रतिबंधात्मक कारवायांवरती ज्या केसेस चालवल्या जातात त्या अत्यंत चुकीच्या पद्धतीने चालवल्या जातात। सर्वात पहिला म्हणजे की जे प्रिसाइडिंग ऑफिसर्स असतात, म्हणजे जे दंडाधिकारी असतात, त्यांनी पोलिसी गणवेशात बसू नये। अर्थात की त्यांना खरं तर त्यांनी पोलिसी कार्यालयात पण बसू नये असा संकेत आहे, पण पोलिसी कार्यालयाखेरीज त्यांना दुसरी जागा मिळणार नाही किंवा ती उपलब्ध होणार नाही अशा पद्धतीने सरकारचा खर्च वाढेल। म्हणून जरी आपण सरकारी कार्यालयात त्यांना बसण्यासाठी जरी त्यांना समजा त्यांनी कारण पुढे केलं तरी त्यांनी गणवेशात बसू नये एवढी एक गोष्ट पाळायला काय हरकत नाही, नंबर 1। नंबर 2 म्हणजे जो वकिलांचा वेळ फुकट जातो ते अत्यंत खेदजनक आहे। वकिलांना जसं विरोधकांना ज्यांच्यावर कारवाई होणार आहे त्यांना 4 वाजता बोलावलं जातं दंडाधिकारी कार्यालयात, म्हणजेच आत्ताच्या डीसीपीच्या कार्यालयात, आणि 7 वाजेपर्यंत बसवून त्यांना आपल्या जोशी साहेबांच्या भाषेत गुड बाय केलं जातं। हे 3 तास वकिलांना सुद्धा बसावं लागतं। तर असं होऊ नये की ठीक आहे वकिलांना पैसे मिळतात मग बसायला काय हरकत आहे, अशा पद्धतीचा वर्तणूक सुद्धा चुकीची ठरेल, कारण वकिलांचा वेळ सुद्धा तेवढा महत्वाचा आहे। तुम्ही त्यांना एका ठराविक वेळेत बोलवा। तुम्ही ज्यावेळी चॅप्टर केसेस चालवता त्याचवेळी तुम्ही इतर पोलीस अधिकाऱ्यांना बोलवता, त्याचवेळी तुम्ही इतर तक्रारदारांना बोलवता, त्यांच्यातच तुम्ही अशा चॅप्टर केसेसची वेळ ठेवता। या सगळ्या गोष्टीमुळे चॅप्टर केसेसमधलं गांभीर्य निघून जातं आणि चॅप्टर केसेस म्हणजे विरोधकाला त्याची भीती वाटली पाहिजे, पण तसं न होता तो एक पोरखेळ होतो। त्याच्यानंतर दंडाधिकाऱ्यांना सुद्धा ह्या चॅप्टर केसेसच्या बाबत जे चॅप्टर केसेस नियमित चालवणारे वकील आहेत किंवा ज्यांना चॅप्टर केसेस बाबत जे तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडून त्याला मार्गदर्शन देण्याची फार आवश्यकता आहे। विशेषतः जे दंडाधिकाऱ्यांच्या हाताखालील कर्मचारी असतो त्यांना सुद्धा अशा पद्धतीचं प्रशिक्षण देण्याचं फार गरज आहे। त्याच्यानंतर चॅप्टर केसेस कोणावर कराव्यात, कोणावर करू नयेत याचे सुद्धा संकेत आहेत। नवरा बायकोच्या भांडणामध्ये चक्क नवऱ्यावरती चॅप्टर केस केली जाते, ही कितपत योग्य आहे? आता जे विनयभंगाचे गुन्हे आहेत किंवा जे बलात्काराचे गुन्हे आहेत ते गंभीर गुन्हे आहेत, ह्याच्याबाबत कुठलाच वाद नाही। त्याच्याबद्दल त्यांना भारतीय दंडसंहितेनुसार त्यांना शिक्षा व्हावी किंवा आताच्या नव्या BNS प्रचलित कायद्यानुसार त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे। पण ह्या
ज्या कायद्यानुसार त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे हे शक्य असताना त्याला चॅप्टर केसेसचा बॉन्ड भरायला लावणं हे कायद्यानुसार चॅप्टरच्या संकेतानुसार चॅप्टर केसेसच्या जी व्यवस्था आहे त्याच्यानुसार हे चुकीचं ठरतं. एक व्यक्ती भायखळ्याला राहते, दुसरी व्यक्ती समजा जर मुंबईच्या दुसऱ्या टोकाला राहते म्हणजेच बोरिवलीला राहते, तर त्या भायखळ्यात राहणाऱ्या व्यक्तीवरती चॅप्टर केस कितपत संयुक्तिक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये देण्यात येणारे जे अंतरिम आदेश याबाबत सुद्धा बऱ्याचदा दंडाधिकाऱ्यांना माहिती नसतं. ह्यावरती आपण नंतर एक विस्तृत व्हिडिओ करूच. पण चॅप्टर केसेसच्या बाबतीत सध्या तरी तातडीने बदल होण्याची गरज आहे. ते म्हणजे एक की वकिलांचा वाया जाणारा वेळ दंडाधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावा. तुम्ही विरोधकांना तुम्ही 6 महिने चपला घासायला लावता, तुम्ही त्यांना तिथे बसवून ठेवता, त्यांना कायद्याचा धाक पाहिजे हे बरोबर आहे. पण तुम्ही वकिलांना पैसे मिळतात म्हणजे त्यांनी सुद्धा 3-3, 4-4 तास जिथे बसायची तुमची व्यवस्था नाही तिथे तुम्ही त्यांना बसवणं कितपत योग्य ठरेल याचा सगळ्याच दंडाधिकाऱ्यांनी जे चॅप्टर केसेस चालवतात त्या सर्व प्रिसाइडिंग ऑफिसरनी विचार करणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर ह्या चॅप्टर केसेसची जी चालवण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. कारण अनेकदा या चॅप्टर केसेसच्या बाबतीत या चॅप्टर केसेसवरती जेव्हा रीट फाईल होतो किंवा अपील फाईल होतं तेव्हा वरिष्ठ न्यायालयाने त्यांच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत, अतिशय गंभीर ताशेरे ओढलेले आहेत. त्याचा या सर्व दंडाधिकाऱ्यांनी विचार करायला हवा आणि चॅप्टर केसेसमधले जे एक्सपर्ट वकील आहेत, जे तज्ज्ञ वकील आहेत, जे नियमित चॅप्टर केसेस चालवतात अशांकडून त्यांनी माहिती घ्यायला हवी किंवा जे पूर्वी दंडाधिकारी होती आणि ज्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ह्या अशा पद्धतीच्या केसेस चालवल्या त्यांच्याकडून त्यांनी प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. सरकारने त्यांच्या प्रशिक्षणाची सोय करायला पाहिजे असं मला आवर्जून वाटतं. त्यासाठीच मिलॉड या चॅनलचा हा छोटासा प्रयत्न.